रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. शिरूर लोकसभेच्या प्रचाराला चांगलीच रंगत पाहायला मिळतेय. शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे याच प्रचारानिमित्त मांजरी येथे आले असताना मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग पाहायला मिळाला. शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून तरुण वर्ग देखील प्रचारात सहभागी होत आहे. आम्ही शरद पवारांच्या पाठीशी कायम राहू असा विश्वास व्यक्त केला. पाहुयात विक्रम शेवाळे नेमकं काय म्हणालेत ते. आताचा युवक आज सजग आहे. तो अतिशय डोळस नजरेने सगळं पाहत असतो आणि शरद पवार साहेबांचं काम हे लपून राहिलेलं नाही सध्याच्या युवकापासून. तुम्ही 2019 इलेक्शन जर काय पाहिले असेल तर सुरुवातीला 2019च्या इलेक्शनला सुद्धा असंच वातावरण होतं की शरद पवारांच्यावर कोण नव्हतं राहिलेलं. परंतु नंतर सर्व ज्येष्ठ मंडळी त्या भागातले सगळे ताकदवर नेते हे ज्यावेळेस पक्ष सोडून गेले त्यावेळेस तरुण मोठ्या प्रमाणावरती पवार साहेबांच्या मागे राहिले. खूप मोठा इंटरनेटवरती जर काय सर्च पाहिला असेल तर सगळ्या तरुणांनी शरद पवार नावाचा सर्च इंटरनेटवरती करून माहिती घेतली की त्यांनी या महाराष्ट्रामध्ये आणलेली इंडस्ट्री असेल, या महाराष्ट्रातील युवकांना मिळून दिलेला रोजगार असेल आणि शेतकऱ्यांच्या संदर्भातील काम असेल, हे युवकांपासून लपून राहिलेलं नाहीये. तमाम महाराष्ट्रातील युवकांचं प्रेम हे पवार साहेबांवरतीच अधोरेखित झालेलं आहे आणि ठिकठिकाणी जिथं पवार साहेब जायचे सभेला त्या ठिकाणी युवक घोषणा द्यायचे, कोण आला रे कोण आला, मोदी शाचा बाप आला. ही युवकांनी निर्माण केलेली स्लोगन होती 2019 इलेक्शनला. आणि ते युवकांचं प्रेम अजूनही अबाधित आहे पवार साहेबांवरती. तुम्हाला 2024च्या इलेक्शन मध्ये ते दिसून येईल मतदानात. आज अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलंय जनतेमध्ये एक सुप्त लाट आहे. जे दमनशाहीचं राजकारण चाललंय, जी लोकशाहीची विडंबना चालली, जो ईडी आणि इतर यंत्रणांचा वापर करून जे लोकांना दाबायचं काम चाललंय त्याला प्रत्युत्तर जनता दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला कळेल मतदानामध्ये. रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही.